काय सांगाल येत्या 17 तारखेला आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कसा कार्यक्रमाची उद्देश आहे? 17 तारखेला आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार हे स्वतः येत आहेत. माझ्याबरोबर अनेक कार्यकर्ते, शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते आपले जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. ते दौंड तालुक्यातील आहेत, इंदापूर तालुक्यातील, बारामती तालुक्यातील आहेत. कार्यक्रम ठिकाण काय असणार आहे? कार्यक्रम ठिकाण शिवाजी चौक असेल, परंतु अजून त्याची परमिशन मिळाली नाही आहे. ते साधारण दुपारी 4 वाजता 17 तारखेला. तालुक्यातील आणि शहरातील जी पंचायत समिती किंवा नगरपालिका आहे या दृष्टीने कशा पद्धतीने फायदा होणार आहे? निश्चितच माझ्यावर प्रेम करणारी असंख्य लोक आणि समाजातील विविध संघटना, धार्मिक संघटना यांचा निश्चितच मी जनजागृती करणार आहे आणि जास्तीत जास्त मतदान करून घेणार आहे. त्याचा इम्पॅक्ट निश्चितच येणाऱ्या नगरपालिकेमध्ये आपल्याला दिसून येईल. अनेक दिवसांपासून नगरपालिका भारतीय जनता पार्टी ताब्यात आहे. आपण देखील अनेक दिवसांपासून भारतीय जनता पार्टी काय वाटतं याबद्दल सत्ता बदल होईल? निश्चितच होईल असं वाटतंय, कारण सर्वसामान्य जनतामध्ये बरेचसे लोक बोलताना असं म्हणतायत की आपल्याला आता सत्ता बदल हवा आहे. त्यासाठी मी स्वतः वैयक्तिक आणि आमची टीम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जास्तीत जास्त नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी आतोनात प्रयत्न करू. येत्या 17 तारखेला राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काय चर्चा झाली आहे का? काय जबाबदारी आपल्याला देण्यात? नाही, अजून चर्चा झाली आहे का तर निश्चित झालेली आहे, परंतु जबाबदारी संदर्भात नाही तर डेव्हलपमेंट संदर्भात चर्चा झालेली आहे. दौंड शहरामध्ये शैक्षणिक संस्था असेल किंवा एखादे हॉस्पिटल असेल किंवा एखादे चांगल्या पद्धतीचे इंडस्ट्री असेल, यासाठी कसे आणता येईल आणि कसं दौंडच्या तरुणांना जास्तीत जास्त रोजगार, दौंडच्या व्यापाऱ्यांना जास्तीत जास्त बाजारपेठ कशी वाढवता येईल या संदर्भात चर्चा झाली. एका बाजूला दौंड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी देखील मोठ्या सत्ता भरत आहेत, अशी मोठी असताना संघटना आहे. निश्चितच माननीय रमेश अप्पाजी थोरात, माननीय वीर धवलजी जग्गाळे बाबा, वैशालताई असो, माननीय शहराध्यक्ष गुरमुखजी नारंग असो, यांचा प्रभाव निश्चितच शहरावर तालुक्यावर आहे. माननीय अप्पा तर आमदारकीच्या इलेक्शनला 10,000 काही मतांनी मागे राहिले होते, पडले होते. त्यामुळे त्यांच्या मताचा इम्पॅक्ट होईल का नाही हा प्रश्न थोडासा अवघड वाटतोय, कारण त्यांचा प्रभाव आहेच. आणि निश्चितच आम्ही दौंड नगरपालिका, पंचायत समिती असो किंवा जेपी असो, राष्ट्रवादी काँग्रेससाठी पक्षश्रेष्ठी जे आदेश देतील ते मी आणि माझी टीम निश्चित करेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.